दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गीत दुथडी भरून वाहत असलेल्या व पाण्याचा प्रचंड वेग असलेल्या नदीपात्रात बुडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघांना वाचवण्यात यश आले। ही घटना शनिवारी दुपारी 2:30च्या सुमारास घडली। होनमुर्गी तालुका दक्षिण सोलापूर येथील इयत्ता 5वीत शिकत असलेल्या तिघा मित्रांसह वर्गातील एक मुलगी शाळा सुटल्यानंतर शेळी घेऊन चारायला गेले। शेळ्यांना चारल्यानंतर ते शेळ्यांना घेऊन नीरा नदीपात्रात पाणी पाजण्यासाठी गेले, तेव्हा त्या तिघा मित्रांना दुपारच्या उन्हामुळे पोहण्याचा मोह झाला। तिघेही पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले, मात्र नदीपात्रात पाणी खूप असल्याने पाण्याचा वेग असल्याने तिघेही घाबरले आणि पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले। त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एकाने पाण्यात उतरून दोघांना वाचवले, मात्र समर्थ बनसिद्ध कोळी याचा बुडून मृत्यू झाला। समर्थ हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता। समर्थसह लकी परमेश्वर वाघमारे, रामा चंद्रकांत भोई, तेजस्विनी माळप्पा पुजारी असे चौघे 5वीत शिकत होते। भर उन्हाळ्यात दुथडी भरून वाहत असलेल्या सीना नदीतील पाणी पाहून त्यांना पोहण्याचा मोह झाला, म्हणून तिघेही पाण्यात उतरले। मात्र नदीच्या पाण्यात मोठी गती असल्याने आणि पाणी अपेक्षेपेक्षा खूप असल्याचे लक्षात आल्यानंतर तिघेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले। ते पाहून तिथेच असलेल्या तेजस्विनी माळप्पा पुजारीने आरडाओरडा केला। याचवेळी मोटर चालू करण्यासाठी प्रकाश भोई हा गावातील तरुण नदीवर आला होता। ते पाहून त्याने नदीत उडी मारून रामा आणि लकी यांना पाण्यातून बाहेर काढले। त्यानंतर समर्थला पाण्याबाहेर काढण्यासाठी प्रकाश गेला, तोपर्यंत समर्थ 200 मीटरपेक्षा जास्त लांब वाहत गेला होता। तिथे मोटारीच्या पाईपच्या फुटबॉलला समर्थ अडकला होता। तिथपर्यंत प्रकाश पोहत गेला। प्रकाशने समर्थलाही बाहेर काढले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता। समर्थच्या मृतदेहावर सायंकाळी 7च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले। येत्या 11 एप्रिलला समर्थ 5वीची वार्षिक परीक्षा देणार होता। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।